नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में छत्रपति शिवाजी महाराज की मेघडंबरी की सफाई, नागरिकों की जागरूकता से शुरू हुआ अभियान। अंबरनाथ के रांची छत्रपति शिवाजी महाराज चौक स्थित छत्रपति शिवाजी महाराज की मेघडंबरी पर बारिश के बाद कालिक जम गई थी, जिससे शिव स्मारक की शोभा प्रभावित हो रही थी। इस विषय को लेकर स्थानीय कलाकार और सामाजिक कार्यकर्ता मनोज फाल्के ने सोशल मीडिया के माध्यम से आवाज उठाई, जिसे अंबरनाथ करो ने जबरदस्त और उत्साहपूर्ण समर्थन मिला। नागरिकों की इस जागरूकता ने प्रशासन और जनप्रतिनिधियों का भी ध्यान आकर्षित किया। शनिवार 17 जनवरी को सुबह मेघडंबरी और शिव स्मारक परिसर में स्वच्छता एवं हस्ताक्षर अभियान आयोजित किया जाना है, लेकिन इससे पहले ही अंबरनाथ करो की भावना को समझते हुए मासी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख, मासी नगराध्यक्ष श्री सुनील चौधरी तथा अंबरनाथ नगर परिषद के अधिकारियों ने सुबह 6:30 बजे स्वयं संपर्क साधकर शिव स्मारक की मेघडंबरी की सफाई का कार्य शुरू कर दिया। इस दौरान सभी ने अंबरनाथ की जनता का आभार व्यक्त किया और नागरिकों की सजगता की सराहना की। मनोज फाल्के पेशे से कलाकार है और वे अंबरनाथ से जुड़े कई जनहित के मुद्दों और समस्याओं को लगातार सोशल मीडिया के माध्यम से सामने रखते हैं। उनके प्रयासों को अंबरनाथ की जनता का हमेशा समर्थन मिलता रहा है और हर बार नागरिक एकजुट होकर उनके पीछे मजबूती से खड़े रहते हैं। इस पूरे अभियान ने एक बार फिर यह साबित कर दिया कि जागरूक नागरिक और सक्रिय प्रतिनिधि मिलकर शहर की विरासत और सम्मान से जुड़े मुद्दों का समाधान प्रभावी ढंग से कर सकते हैं। इस अवसर पर नगर सेवक निखिल चौधरी ने भी इस पहल की सराहना करते हुए सभी सहयोगियों और नागरिकों का आभार जताया। बोला। अंबरनाथमध्ये आमचे सहकारी मित्र कलाकार अनेक व्यासपीठांवरून प्रचार माध्यमातून आपल्या शहराचं हित जपण्यासाठी अनेक उपक्रम आणि सूचना, शहरामधील काही गोष्टी कमी असतील तर नागरिकांना होणारा त्रास, त्याचबरोबर नगरपालिकेकडून काही कामं करून घेण्याकरता ज्याप्रमाणे नगरसेवक काम करतो, लोकप्रतिनिधी काम करतात, आमदार खासदार काम करतात, त्याप्रमाणे एक व्यक्तिमत्व, आमचं आवडतं व्यक्तिमत्व मनोज फाल्के हा सुद्धा आपल्या त्यांची जी कलाकृती आहे त्या माध्यमातून रील बनवून, व्हिडिओग्राफी करून, निवेदन करून, व्हिडिओच्या रीलमध्ये आपल्या सूचना मांडून शहरामध्ये काम करण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। आज त्यांनी आवाहन केल्यानुसार अंबारा शहरामध्ये हा जो शिवाजी चौक परिसर आहे, या परिसरामध्ये मेघडंबरी आहे। मेघडंबरी आता 26 जानेवारी येते, लगेच शिवजयंती येते, त्याकरता पूर्वसूचना, पूर्व तयारी म्हणून त्यांनी इथे साफसफाईचं, या मेघडंबरीचं स्वच्छतेचं नागरिकांना आज आवाहन केलेलं आहे। यामध्ये नागरिकांनी येऊन सह्या कराव्या, सह्यांचं अभियान घेतलेलं आहे। उद्देश मात्र एकच आहे की प्रशासनाला जाग यावी, लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, नागरिकांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि ही मेघडंबरी किंवा इतर अन्य कामं नागरिकांच्या सोयीकरता, शहराच्या सुशोभीकरणाकरता, शहराच्या विकासाकरता कामं होणे, याकरता त्यांचा छोटासा प्रयत्न आहे। त्याकरता आता सकाळी आमचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, इतर काही लोक इथे येऊन गेले, नगरपालिकेचे काही लोक इथे काम करण्यासाठी पुढाकार घेत आहेत। मी स्वतः माजी नगराध्यक्ष या इथे त्यांच्या आव्हानानुसार आणि एक गरज म्हणून इथे आम्ही आता उपस्थिती लावलेली आहे। शैलेश दोंदे आहेत, आमचे समाजसेवी आहेत, स्वतः मनोज फाल्के इथे उपस्थित आहे। अनेक लोक इथे स्वतः सहभाग घेण्यासाठी आम्हाला फोन करतायत। आपलं आव्हान नक्की या शहरासाठी हे उपयुक्त ठरलेलं आहे आणि हे आव्हान नसून हे एक सुप्त छोटंसं आंदोलन आहे आणि याची आंदोलनाची दखल आम्ही सगळ्यांनी प्रशासन घेतलेली आहे। मनोज, तुमचेही मनपूर्वक धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांच्या अंबरनाथ शिवाजी चौकामध्ये पुरातन वेळेपासून आपला हा शिवाजी चौक आणि पुतळा ठेवलेला आहे। अंबरनाथ नगरपालिकेने वेळोवेळी याचं सुशोभीकरण करणे, देखरेख करणे हे कामं करत आलेली, परंतु प्रशासकीय कालावधी कुठेतरी दुर्लक्ष झाल्यामुळे त्याला काही लागून कालपट हे झाले होते। हा विषय मनोज फाल्केजीने उचलला, 2-3 वेळा माझ्या ते वाचनामध्ये आले होते
आणि काल रात्री जवळपास 12 वाजता त्यांनी इंस्टाग्रामवरती स्वाक्षरी मोहीम राबवण्यासाठी सूचना टाकली होती. त्याची दखल घेऊन मी त्वरित प्रशासनाला सर्वांना कॉल करून आज सकाळपासून इथं साफसफाईची कामाला सुरुवात केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे जे टेक्निकल विषय आहे, महाराजांचा पुतळा हा एकदम जुना आहे, हेरिटेजमध्ये येतो, त्याची विशेष काळजी घेऊन ही मेघडंबरी क्लीन करून आणि जसे यांनी सूचना केली की वर्षांवरचे पावसाळ्यांना त्वरित साफसफाई करण्यात येईल, याच्याबद्दलही काळजी घेण्यात येईल. आणि मी प्रशासनाला सूचना दिलेली आहे की यानंतर याचे सुरक्षेसाठी जे बाजूला बीम लागलेले लोखंडी ते पण रिप्लेस करण्यात यावे. आणि पुढे जाऊन आपण महाराजांच्या बद्दल कुठली हरकतीपणा होणार नाही त्याची आपण काळजी. मी आपल्या शिवसेनेतर्फे परिवारातर्फे मनोजजीचा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा विषय उचलला आणि यापुढेही अंबरनाथ शहराच्या जे काही समस्या ते उचलतील त्यांच्या सूचनेला आपण आधार देऊ आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।